आणि हा काही टिप्स पण देईन तुम्हाला सीएसटीवरून शॉपिंग करायची असेल तर. याची प्राइस पडली मला काहीतरी, ह्याची प्राइस सांगितली मला 800 रुपये. सावीने आता मोबाईल मला दिलाय. आता सगळ्यात महत्त्वाची वस्तू आणि सगळ्यात मेन वस्तू. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ह्या दिनचर्या व्लॉगमध्ये. आज बेसिकली चांगली सुरुवात झालेली नाही आहे, पण सुरुवात मी करतो थोड्या वेळात व्लॉगची चांगली. विषय असा झाला की हॉस्टेलला आज लाईट नाही आहे. सकाळी उठल्यापासून लाईट गेलेली आहे आणि मला जायचं होतं कॉलेजला, पण कॉलेजला गेलो नाही. त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. सगळ्यात पहिले फ्रेश होतो. जिमला जायचा कार्यक्रम करायचा आपल्याला. तो जिमला जायचा कार्यक्रम करण्यासाठी थोडंसं तोंडामध्ये पाणी मारावं लागेल. आरशात बघून बघून स्वतःला मस्त शहाणा समजतो मी. एकदम स्वतःचे खूबसूरती सुबह सुबह आरशे में देखने का खूप अलग ही मजा आता है. तर मी असं वाटते मला रे कधी कधी की साला उष्ट तोंडी पण चांगला दिसतोय मी तोंड धुतल्यापेक्षा. ठीक आहे, मस्तपैकी तोंड धुवू, फ्रेश होऊ आणि नंतर तुम्हाला भेटतो. ओके, तर हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो. स्वागत आहे आजच्या ह्या नवीन दिनचर्या व्लॉगमध्ये. तर हां, अजून पुन्हा एकदा व्लॉगचा इंट्रो शूट करतोय कारण आता मी तोंड धुतलेला आहे. ठीक आहे, विषय असा झाला आहे की मी जाणार होतो बाहेर, पण आता कॅन्सल झाला. बाहेर जायचा प्लॅन. कॉलेजला जायचं होतं, पण कॉलेजवाल्यांनी फोन करून आणि दिले मला दुसरंच काम. त्याच्यामुळं बाकीचे काम, कॉलेजची कामं ते करणार आहे, तर दुसरं काम मी करणार आहे. ठीक आहे, तर ते काम करण्यासाठी मला आता इथे घरी बसल्या करावं लागेल. घरी बसल्या म्हणजे इकडे तिकडे फिरता, चालता, डुलता, हलता सगळीकडे ते मला करावं लागणार. तेव्हा ते कम्प्लीट होईल असं काम आहे ते. आता मी विचार केला की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की आम्ही सीएसटी मार्केटला फिरायला आलेलो आहे. तर सीएसटी मार्केटला फिरायला गेलो होतो, तिथून काहीतरी वस्तू आणल्या होत्या, त्या तुमच्यासोबत दाखवायच्या होत्या, तुम्हाला शेअर करायच्या होत्या. त्याच्यानंतर तुम्हाला अजून आजच्या व्हिडिओमध्ये जिमला जायचं होतं. सॉरी, जिमला जाणार होतो मी, पण जिमला जायचा विषय थोडासा आपण पोस्टपोन केला आहे. पोस्टपोन म्हणजे पूर्ण दिवसभराचा नाही, आतापर्यंतचा, सध्यापर्यंतचा. ठीक आहे, थोड्या वेळापुरता आपले पोस्टपोन केला आहे. त्याच्यानंतर आपण जिमला जाणार आहेत, हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सामान दाखवतो. लाईट गेलेली आहे, पण सामानचा दाखवण्याच्या विषयी करावा लागेल. ठीक आहे, तर चला तुम्हाला सामान दाखवतो. तो ऑलराईट गाईज, तुम्हाला सामान दाखवायच्या आधी सामान घेऊन येतो. म्हणजे कोणतं सीएसटीवरून आणलेलं आहे. मी मागे कपडे धुवून टाकले, ते काढू. आणि ते कपडे काढल्यानंतर मग तुम्हाला सीएसटीवरून जे आपण थोडीफार मोजकी छोटी शॉपिंग केलेलं आहे ते दाखवतो. चला कपडे काढून कपडे धुवून आणलेत मी. तर आता हे काढून ठेवू. आणि टी शर्ट बघा, व्हाईट टी शर्ट, त्याच्यावरती डार्क पडलेलं होते. माझी ट्रॅक पॅन्ट आहे. तर चला गाईज, आता तुम्हाला सामान दाखवतो जे की मी सीएसटीवरून आणलं होतं ते. आणि सीएसटीवरून जास्त नाही, थोडीशी शॉपिंग केलेली, पण आता आणले ते तुम्हाला दाखवतो मी. जसं की तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोललेलं होतं. आणि हा काही टिप्स पण देईन तुम्हाला सीएसटीवरून शॉपिंग करायची असेल तर व्हिडिओ बघत राहा. त्या टिप्स काय आहेत ते पुढे सांगतो तुम्हाला. बघा, आम्हाला टॉप बॉक्स आहे. कपडे जरा बाजूला ठेवू आपण. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये एक शर्ट आहे, त्यासोबतच ह्याच्यामध्ये एक माईक आहे माझा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि हा सावीचा मोबाईल आता माझ्याकडे आहे. ठीक आहे, सावीने आता मोबाईल मला दिला आहे आणि माझा मोबाईल बाबांना जाईल असा विषय आहे. अजून ह्याच्यासोबत एक ट्रॅक पण आणलेले आहे. तर बेसिकली एवढं आणले. आणि हा अजून एक जोड कपडे आहेत, तुम्हाला दाखवतो. हे मी मागच्या ब्लॉगमध्ये घातले होते, तुम्हाला माहिती असेल. तर आता आपण एक कपडे ट्राय करून बघू आणि बघू कसे आपल्याला येतात ते. हे लावून ठेवतो मी सध्या. तर तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवतो. हे फ्री साईज ट्रॅक पॅन्ट, तुम्ही ट्रॅक पण म्हणू शकता आणि नॉर्मल यूज करू शकता. तर ही मी घातली होती काल मागच्या व्हिडिओमध्ये. तर मला ही चांगली येते फिटिंगला. ओके कंडिशन, ओके म्हणजे टॉप नॉच. ठीक आहे, माझ्या इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे बघितलं असेल तर तिथून ही आहे आणलेली. त्यासोबतच हे कट वालं हुडी टाईप हे असं टी शर्ट आणलेलं आहे. ओके गाईज, एक फोन आला होता त्याच्यामुळं आता आपण दाखवतो तुम्हाला सामान. ठीक आहे, तर हे एक हुडी टाईप आणलेलं होतं जे की मला आवडायला लागले आता कटवाले. तर काल घातलं होतं, बघितलं असेल तुम्ही बऱ्यापैकी. त्याच्यानंतर ह्याची प्राईस पडली मला काहीतरी 300 रुपये. हां, हे 300 रुपयाला घेतलेलं मी. ह्याची प्राईस त्याने मला सांगितलेली 650 रुपये, तर 300 रुपयाला घेतलं मी. ह्याची प्राईस सांगितलेली मला 800 रुपये. हे 800 रुपये सांगितलेलं. तर हे मी 250 रुपयाला, एक म्हणजे 500 रुपयाचे दोन मागितले. तर एक हे घेतलं आणि त्याच्यासोबतच एक ही वाली व्हाईट ट्रॅक, जी की मला वाटतं आधी मी घालेन. हां, ही एक ट्रॅक घेतली. तर ही 250 आणि ही 250 म्हणजे 500 रुपयाला हे दोन. ह्याचे पण प्राईस मला 800 रुपये सांगितलेले. सीएसटीची एक खासियत आहे, तुम्हाला प्राईस डबलचे टिबल सांगतील. तर तुम्ही 800 रुपये ऐकून 600, 450, 500 अशा नका मागू. डायरेक्ट 250, 200, 250, 300, 200, 250, 300च्या मध्येच सगळे कपडे भेटतात. तर असा एक तुम्हाला टिप दिली मी परचेस करायचे असेल तर. त्याच्यानंतर हा शर्ट घेतला एक व्हाईट कलरचा. पर्सनली मला व्हाईट कलरचे कपडे फार आवडतात आणि मी ॲडिक्टेड आहे व्हाईट कलरचा. तर त्यासाठी हे शर्ट घेतला आहे. आणि आता घरी जायचं आहे. तर आमच्या बहिणीचा साखरपुडा आहे, तर घराजवळच आहे. तर मग तिथे अटेंड करायला एक शर्ट आहे आपल्याला. ठीक आहे, तर हा शर्ट झाला. त्यासोबतच आता सगळ्यात महत्त्वाची वस्तू आणि सगळ्यात मेन वस्तू जी की मी फार कधीपासून घ्यायचा विचार करत होतो, पण फायनली घेतला आहे आणि अपग्रेड केला आहे. आपल्याकडे एक आहे ऑलरेडी माईक, पण नवीन माईक, उलटा झाला, सॉरी, हा नवीन माईक घेतलेला आहे आपण. आणि ह्याची कॉस्टिंग मला काहीतरी 3000 पडली.
आणि हा डिजिटेकचा 2-in-1 वायरलेस माईक आहे. हा कॅमेराला पण कम्पॅटेबल आहे, मोबाईलला पण कम्पॅटेबल आहे. तर आता ह्याला मी अनबॉक्स करतो आणि तुमच्या समोर दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला आलेलं आहे. ऑल राईट गाईज, तर हा आहे डिजिटेकचा 2-in-1 वायरलेस माईक आणि ह्याच्यावरती दिसलं स्मार्टफोन सिस्टम आणि फॉर स्मार्टफोन अँड DSLR त्या सगळ्या दिले ह्याच्यावरती. तर DSLR आणि स्मार्टफोन दोन्हीसाठी हा कामात येईल. आणि आता आपण ह्याला करूया अनबॉक्सिंग. अनबॉक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचा आहे. तो ऑलरेडी मी ह्याला अनबॉक्स केलं होतं, पण आता परत तुमच्यासमोर करतोय. हा डिजिटेकची ब्रँडिंग ही ठेवू साईडला. त्याच्यामध्ये एक मेन युनिट आहे, हे ठेवू साईडला. पहिले तर बघूया आपल्यासोबत बॉक्समध्ये काय काय येते ते. तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला कदाचित फायदा होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये हे डेड कॅट पफ असतात ना माईकला लावायला, ते वाले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून भरपूर ॲक्सेसरीज आहेत. 2 माईक येतात. हे 3mm to 3mm आहे, म्हणजे जेव्हा कॅमेराला तुम्ही माईक कनेक्ट कराल तेव्हा रिसिव्हर आणि कॅमेराला हे पिन लावायचे असते. हे वेगळं आहे, हे नंतर सांगतो. हे चार्जर आहे, USB चार्जर, जे की आता मी खोलणार नाही कारण सध्या मला USBची गरज नाही. भरपूर USB पिना पडल्यात माझ्याकडे. आणि हे पण आहे डेड कॅटवालं, ते पफ असतं ना त्याच्यावरती हवेचा वगैरे आवाज नकायला म्हणून. ह्या 2 वस्तू झाल्या. ह्या 2 माईकचे 2 आहेत. त्याच्यानंतर हे क्लिप आहे, जे माईकला लावायचं. मॅग्नेट सोबत पण येतं आणि क्लिपसोबत पण येतं. तर अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर अजून ह्याच्यामध्ये काय आहे, अजून ह्याच्यामध्ये पिशव्याच राहिलं वाटतं. अजून एक गोष्ट राहिली, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, हा माईक लाईटनिंग पोर्ट टू Type-C, म्हणजे आयफोनमध्ये वापरू शकता. आणि जे C टाईप आयफोन आले त्यांना C to C, म्हणजे अँड्रॉइड आणि आयफोन त्यांना हे OTG टाईप. ठीक आहे, तर ह्या 2 वस्तू आल्या. त्यासोबतच आता बॉक्समधून काय नाही निघणार, बॉक्स रिकामा झालेला आहे. आता तुम्हाला मेन युनिट दाखवतो, जे की माईक आहे. हा बघा, हा आहे मेन युनिट माईक. आणि ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ओपन केल्यावर 2 माईक दिसतील. तर हे आपण आरामात कॉलरला लावू शकतो आणि एकदम छोटेवाले माईक आहेत. हा बघा डिजिटेकचा माईक एक हा आहे. त्यासोबतच आता दुसरा माईक दाखवतो. हे रिसिव्हर आहे, ठीक आहे, आणि हा दुसरा माईक आहे. तर हे 2 माईक आहेत आणि ह्याला हे मॅग्नेट आहे, म्हणजे आपण आरामात चिपकवू शकतो. हे बघा, हे बघा, दोन्ही माईकला सेम आहे, मॅग्नेट आहे. आणि ह्याचे फंक्शन्स वगैरे अजून आम्ही बघितले नाही, त्याच्यामुळं नंतर तुम्हाला सांगेन डिटेलमध्ये बघितल्यावर, यूज करेन तेव्हा सांगेन. हे रिसिव्हर आहे, हे तुम्ही अशा पद्धतीने मोबाईलला कनेक्ट करू शकता. आणि तुम्हाला ह्याचं ऑडिओ क्वालिटी आता ऐकवतोच मी थोड्या वेळात. हे बघा, अशा पद्धतीने कनेक्ट करू शकता. आणि हे मग मोबाईलमध्ये टाकायचं. मोबाईलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे बघा, हा मोबाईल आहे समज, त्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने असा मोबाईलमध्ये टाकायचा आणि कनेक्ट करून घ्यायचा. हे रिसिव्हर झालं, ठीक आहे. तर हे अँड्रॉइड आणि आयफोनसाठी आहे, ज्यांना C टाईप सपोर्ट करतं त्यांना. तर आता आपण माईक कनेक्ट करूया आणि बघूया आवाज कसा येतो. ऑलराईट गाईज, तर आता जो तुम्हाला आवाज येतोय तो आपल्या डिजिटेकच्या माईकमधनं येतोय. आणि अशा पद्धतीने मी माईक लावलेला आहे. बघा, दुसरा माईक अजून तिकडेच आहे, तो काय मी यूज नाही केला. जेव्हा पॉडकास्ट वगैरे शूट करेन, विचार चाललाय पॉडकास्ट वगैरे शूट करायचा, तर तेव्हा तो माईक यूज होईल. बाकी इतर वेळेस हा माईक आहे मला ब्लॉगिंगसाठी, आणि तिथे रिसिव्हर लावू शकतो मी आरामात. आणि कॅमेराला पण कनेक्ट होऊ शकतो. आपण आता कॅमेरा घेतलेलाच आहे, त्यामुळे त्या दोन्ही हिशोबाने कम्पॅटेबल आहे असा माईक आपण ऍडजस्ट करून आणि घेतलेला आहे. तर DJIचा खूप महाग जात होता, त्याच्यामुळे मी डिजिटेकचा घेतला. पण हा एक प्रॉब्लेम आहे की हा माईक माझ्या कॅमेराला नाही होत कनेक्ट, तर तिथे मला एक्सटेन्शन घ्यावं लागेल बहुतेक. C to C चे एक्सटेन्शन घेईन तर होऊन जाईल कनेक्ट, कारण तिथे थोडासा प्रॉब्लेम येतोय कनेक्ट करायला. अशा पद्धतीने हा माईक आहे. ह्याची ऑडिओ क्वालिटी कशी आहे तर तुम्ही आता ऐकूच शकता. आणि अजून ह्याच्यामध्ये बरेच फीचर्स आहेत, नॉईज कॅन्सलेशन वगैरे असतील फीचर्स, पण ते मला काय माहिती नाही एवढं, त्याच्यामुळे मी सध्या काय ट्राय नाही करणार. जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवलं. हा नवीन माईक घेतला आणि 2-3 जोड कपडे, बस. और क्या जिंदगी में बस इतना ही है. एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं तुम्हाला. आणि कसं वाटला आपला नवीन ऍक्सेसरीज वगैरे. आणि ह्या माईक बद्दल अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. मी पुढचा व्हिडिओ डिटेलमध्ये किती रेंज पकडते, नॉईज कॅन्सलेशन कसं आहे, आणि जर आउटडोअर मध्ये गेला तर कसा आवाज येतो, हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत आजचा व्हिडिओ मला इथे संपवावा लागेल. आणि आजचा ब्लॉग पण मी इथे संपवतो. आज दिवसभरात काय नाही, आज नॉर्मल दिनचर्या आहे, तुम्हाला हे दाखवलं. तर आजचा ब्लॉग लवकरच लगेच समाप्त करूया. जसा सुरू झाला तसा समाप्त करूया. आता बाकीचे जिमचे शेड्यूल वगैरे आहेत ते जसं होतं तसं रेग्युलर करेन. लाईट गेलेली आहे, मंगळवार आहे, त्याच्यामुळे लाईट वगैरे काय मला आता आज नशीब नाही आमच्या नसबात. आज लाईट पण नाही आणि तहान पण लागली मला, तर पाणी वगैरे प्यायला गरम गरम पाणी प्यावं लागेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. गाईज, ब्लॉग तर एंड केला होता, पण अजून अचानक ब्लॉग चालू केला. त्याचं रिझन असं आहे की आज जिममध्ये लाईटच नाही आहे. आणि बघू शकता तुम्ही, सगळं अंधार आहे बघा, सगळं अंधार आहे, बाहेर पण अंधार आहे, सगळं अंधार आहे. तर आता अंधारातच वर्कआउट करावं लागेल आणि ब्लॉगला समाप्त करावं लागेल. चला, हेच दाखवायचं होतं. आज लाईट सगळ्या पूर्ण खांदा कॉलनीमध्ये नाही आहे, बाहेर ऐकायला माहीत नाही. मंगळवार असल्यामुळे बहुतेक लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल. तर चला, ब्लॉगला आत्ता मी एंड करतोय. भेटूया उद्या, तोपर्यंत काळजी घ्या.